तर सामनावीरचा यावेळेस मानकरी ठरलाय, ज्याने 11 चेंडूमध्ये 34 धावांची एक इनिंग साकारली. बॉलिंग करत असताना 2 विकेट संपादित केले. नो डाऊट्स. प्रमोद यायचं आहे आपण व्यासपीठावरती. थँक्यू डीजे. तर जोईलपाडा टीम आपण कुठेच जाऊ नका. या सामन्यानंतर लगेच आपला सामना असेल. बजरंगी बाज मानकवली विपक्ष जोईलीपाडा संघ यांच्यामध्ये फाईट असेल. हा सामना झाल्याच्या नंतर लगेच आपली मॅच असेल, तर आपण कुठेच जाऊ नका. थँक्यू डीजे. तर यावेळेस अनिलजी भोपे यांच्या शुभ असते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक प्रमोदला देत असताना आपण पाहू शकता व्यासपीठावरती. तर नेक्स्ट मॅच आपल्या भेटीस आले. पिनरपाडा टीम त्यांना फाईट करते. चंदेरी चिंचवली टीम. तर पिनरपाडा टीमने यावेळेस प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. आमंत्रित केले फलंदाजीसाठी चंदेरी चिंचवली टीमला. तर आपल्या भेटीस स्पर्धा आली. आई गावदेवी क्रीडा मंडळ वराडे आयोजित जय श्रीराम चषक 2021 पर्व 3. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. याची देई याची डोळा. आज या वराडे गावात रंगतोय भव्य क्रिकेटचा सोहळा. पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार. जे प्रेक्षक घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत त्यांचे देखील मनापासून हार्दिक स्वागत. मंचावरती जे मान्यवर आमच्या सोबत जॉईंट झालेत त्यांचे देखील खूप खूप आभार. प्रातिनिध्य उपस्थिती ज्यांनी दाखवली बाळाशेठ कांबरे असतील मंचावरती, त्याचबरोबरीने स्पर्धेची शोभा वाढवली, त्या सर्वांचा मनापासून आभार. खऱ्या अर्थात ही स्पर्धा विचार केला तर चंद्रकांतजी धुळे साहेब यांच्या माध्यमातून साकारली गेली. स्वप्न आज त्यांनी सतत साकारले. आम्हा सर्वांना या स्पर्धेमध्ये यावेळेस समालोचकाची संधी दिली, त्याबद्दल देखील त्यांचा मनापासून आभार. तर नेक्स्ट मॅच मैदानामध्ये पिनरपाडा टीम आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये जात असताना आमचे दत्ता बनवडे सर मॅन फ्रॉम शिलकाराव, त्यांच्या जोडीला मॅन फ्रॉम बेंटशील भूषण पंडे. आपला 12वा खेळाडू लगेच मैदानात आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. तर जसा सामना स्टार्ट होईल चिंचवली टीमसाठी यावेळेस एक पारितोषिक येतोय. जर कोणत्याही खेळाडूने षटकार हॅट्रिक ठोकली तर नंदू गोतरणे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, आणि जर चौकार हॅट्रिक ठोकली तर 300 रुपयाचं पारितोषिक. चिंचवली टीम आपला 12वा खेळाडू लगेच पाठवा आमच्या समालोचन कक्षामध्ये. यावेळेस बिनारपाडा टीमचा जर विचार केला तर एका बाजूला ऋषिकेश असतील. बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेस मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिली षटक हाताळत असताना हायवेकडनं सज्ज होतील. चिंचवली टीमचा विचार केला तर स्टॅकिंग एंडवरती रामदास, नॉन स्टॅकिंग एंडवरती राम. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे दत्ता बनवटे सर, स्क्वेअर लेगचे अंपायर भूषण पंडे. तर अंपायरचा इशारा गेम ऑन, लेट्स प्ले.
पहिलाच बॉल राऊंड द विकेटने हाफ टॅकर बॉल होता. यावेळेस अंपायर सर आमच्याकडे वळतील. टप्पा पडल्यानंतर यावेळेस बॉल बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. यावेळेस पहिल्याच बॉल व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलच्या मदतीने यावेळेस संघाचं अकाउंट ओपन होईल. श्री गणेशावरील नक्कीच चिंचवली संघाचं फलंदाजाचं यावेळेस अकाउंट ओपन होत नाही. राऊंड द विकेटने बॉलर तयार. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला सोडून दिलाय. अंपायर सिग्नल इज व्हाईट बॉल. टप्पा पडल्यानंतर यावेळेस चेंडू थोडीशी हरकत करून निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बॅक टू बॅक यावेळेस दुसरा व्हाईट बॉल. टीमची टोटल फलकावरती 2 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस ऋषिकेश राऊंड द विकेटनं. यावेळेस फक्त आणि फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बडदा वेगानं बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि पहिला चेंडू यावेळेस डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल टाकल्यानंतर यावेळेस कमबॅक करत असताना बॉलर ऋषिकेश. राऊंड द विकेट यावेळेस फुलर लेंथ. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. कनेक्शन यावेळेस जुलत नाही आणि येतोय तो पुन्हा बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. तर पहिल्या षटकाची यावेळेस पहिला षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा फक्त दिशा दिली. चुचीचा फटका. फिल्डर मात्र चेंडू मागे धावतोय. यावेळेस चेंडू मात्र थांबणार नाही. अलॉंग द कार्पेट चेंडू फरार. 4 धावांसाठी चौकार. फटक्यावरती चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 6 धावा. राऊंड द विकेटने यावेळेस ऋषिकेश तयार. यावेळेस मात्र आडवा जाडू फिरवलाय. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला यावेळेस चेंडू मात्र क्रॉस करून निघून जाते डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॅक टू बॅक दुसरा चौकार. एक मेरी असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 2 बॉल यावेळेस डॉट फेकले बॉलर ऋषिकेशने आणि त्याच्याच वरती चढवलेला हा हल्ला. बॅक टू बॅक 2 चौकार. 2 चौकार आले. 2 चौकारच्या मदतीने टीमची टोटल फलकावरती 10 धावा. पुन्हा एकदा राऊंड द विकेटने बॉलर तयार. यावेळेस हाफ टॅकर बॉल. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त दिशा दिली. 2 फिल्डर चेंडूच्या मागे धावतील पडतील. बाग मिल्का बागाची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. अंतिम टप्प्यावरती यावेळेस मात्र चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय आणि यावेळेस मात्र बॅक टू बॅक सलग तिसरा चौकार आलाय. 300 रुपयाचा पारितोषिकाचा यावेळेस मानकरी ठरतोय बॅट्समन रामदास. तर यावेळेस चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल फलकावरती 14 धावा. राऊंड द विकेटने यावेळेस फक्त दिशा दिली आहे. लाऊड अपील पंचांकडे केली गेली आहे. विचारणा पंचांकडे केली गेली परंतु पंच आमच्या भीष्मासारखे ठाम उभे. लेग बाईचा इशारा. एक धाव नक्कीच ऍड केली जाईल. एका धावीच्या मदतीनं यावेळेस टीमची टोटल फलकावरती 15 धावा. हल्ला चढवला होता यावेळेस फलंदाज रामदासने. बॅक टू बॅक 3 चौकार ठोकले होत्या. 3 चौकारानंतर यावेळेस शेवटच्या चेंडूवरती लेग बायच्या रूपात 1 धाव अंकित केली गेली. 1 धावेच्या मदतीने टीमची टोटल फलकावरती 15 धावा. तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपुष्टात आलंय. टीमची टोटल फलकावरती विदाउट लॉस 15 धावा. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती दुसरं षटक घेऊन येतोय गुरुनाथ. हायवेंडकडनं वेळेस सज्ज होतील बॉलर गुरुनाथ. त्यांचा सामना करतील यावेळेस राम. नॉन स्टॅकिंग एंड वरती आपण पाहू शकता राम. तर स्टॅकिंग एंड वरती रामदास. ओव्हर द विकेट बॉलर तयार. पहिलाच बॉल भरदा वेगानं यावेळेस टप्पा पडल्यानंतर एसटी रक्षकाला बीट करून निघून गेलाय. शॉर्ट फाईन लेगला चांगलं एसटी रक्षक. शॉर्ट फाईन लेगला यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यावेळेस मात्र 1 धाव अंकित केली गेली 22च्या रूपात.
एका धावेच्या मदतीने टीमची टोटल फलकावरती 16 धावा. पुन्हा एकदा वर विकेटने बॉलर तयार. हा ट्रॅकर बॉल पुलचा फटका. जसा बॉल बॅटच्या रडार वरती आला तसा फेकून दिलाय. वन बस ओव्हर द लाईन. चेंडू जाईल डीप फाईन लेगच्या दिशेला. हा चौकार. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये रामदासने फलंदाजी केली. त्याच्याच पावलावरती पाऊल देऊन यावेळेस षटक क्रमांक दुसरा असताना फलंदाजी करतोय तो राम. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल फलकावरती वेगाने पुढे सरकत असताना 20 धावा. लॉस ऑफ 0 विकेट्स. पुन्हा एकदा बॉलर तयार. वर द विकेटने पुलर लेन बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस दोन्ही गाड्या एकाच एंड वरती. आता मात्र काय घडलंय? अपघात तर होणारच. यावेळेस मात्र पायच्या मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? तर यावेळेस बाद ठरतोय फलंदाज रामदास. राम बाद असतील. LBW लेग बिफोर विकेट. यावेळेस बाद ठरलेत बॅट्समॅन राम. नक्कीच जड अंतकरणाने जड पावलाने यावेळेस तंबूच्या आश्रयाला परतत असताना राम बॅक टू द पॅव्हलियन. यश डीजे. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय जगन. और द विकेटने बॉलर तयार. पुलर लेन बॉल. यावेळेस यू मेस आय डेफिनेटली हिट. धक्का क्रमांक दुसरा लागेल बॅटिंग करणाऱ्या चिंचवली टीमला. जगन बॅक टू द पॅव्हलियन. तर गोल्डन डकचा शिकार ठरतोय बॅट्समन जगन. नक्कीच 0चा चष्मा घालून यावेळेस तंबूच्या आश्रयाला परतत असताना एका मागे एक 2 फलंदाज बाद झाले. तू चल मैं आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच संघाचं डाव यावेळेस सावरावं लागेल एखाद्या फलंदाजाला. पुन्हा एकदा बॉलर तयार. पुलर लेन बॉल. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन बॉल मात्र लॉंग स्टॉप एंडला घरंगळत निघून चाललाय. अंपायर आम्हाला सिग्नल करतील. यावेळेस हा चौकार. यावेळेस धावसंख्या फुलत असताना 24 धावा फलकावरती बॅटिंग करणाऱ्या चिंचवली टीमच्या. वर द विकेटने यावेळेस खोदून काढलाय. यावेळेस डीप कव्हरला मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला होता. उचलून फेक करतील तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट. एक धावा लिया. षटक क्रमांक यावेळेस दुसरं संपुष्टात. 2 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल फलकावरती 25 धावा. थँक्यू डीजे. तर यावेळेस षटक क्रमांक तिसरा. बॉलिंग ट्रॅकवरती तुषार येतोय. हायवेन कडनं बॉलर सज्ज असतील. तुषार. त्याचा सामना करतील बॅट्समॅन सुरेश.
ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल एवढेच आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीप मधून फिल्डर येत आहेत. घराकडेच बॉल चाललाय डीप मध्ये. एवढेच चेंडूला उचलून फेक करतील तोपर्यंत मात्र यावेळेस डायरेक्ट हिट केलाय आणि दुसऱ्या धावेसाठी यावेळेस धक्का क्रमांक तिसरा लागेल. बॅट्समॅन सुरेश बॅक टू द पॅव्हिलियन. तर स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान बजरंगी बॉईज मानकरी टीम आपण यायचं आहे लगेच, कारण नेक्स्ट मॅच आपली असेल. तर धक्का क्रमांक तिसऱ्या लागल्यानंतर यावेळेस न्यू बॅट्समॅन रवी एंटर करतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंड वरती. हाफ ट्रॅकर बॉल फुलचा फटका. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू घरंगळत चाललाय डीप फाईन लेगला. रवीच्या बॅटमधनं दर्जेदार स्ट्रोक चौकार. आपल्या बॅटमधनं चौकार दाखवतोय बॅट्समॅन रवी. और देवकीने हा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळले. डीप मिड विकेटला चांगलं एवढेच क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एकाच टप्प्यावरती एवढेच चेंडूला गॅदर करून ऑन द स्टंप फेकी पाहायला मिळाली. तोपर्यंत एवढेच एकेरी धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 32. लॉस ऑफ 3 विकेट्स. बॉलर तयार. हे वेट करणार तुषार ओव्हर द विकेट मारा करतील. पुन्हा एकदा फक्त दिशा दिली आहे. दोन फिल्डर चेंडूच्या मागे धावतील पळतील. बाग मिल्का बाग अशी परिस्थिती असताना अंतिम टप्प्यावरती चेंडू मात्र सीमारेषेचा भेद घेतोय आणि यावेळेस बॅट्समॅन रामदासच्या बॅटमधनं खणखणीत चौकार. टीमची टोटल फुलत असताना 36 धावा स्कोर कार्ड वरती. आक्रमक पाहायला मिळतोय बॅट्समॅन रामदासच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहू शकता रामदास नक्कीच सलामीला फलंदाज आला होता. यावेळेस संघाचा डाव त्याच्या माध्यमातून सावरण्याचं काम केलं जात आहे. चांगली फलंदाजी मैदानाच्या चौफेर बाजूला फलंदाजी त्याच्या माध्यमातून. विचार जर केला तर आजचा दिवस या फलंदाजाने पूर्णपणे गाजवलाय. आमच्या प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम यावेळेस बॅट्समॅन रामदास करतोय. ऑर द विकेटने बॉलर तयार. यावेळेस फक्त दिशा दिली आहे दोन फिल्डरांच्या मधून. यावेळेस स्टीलिंग यावेळेस शॉट मात्र डीप कव्हरच्या दिशेला जातोय चौकार. चौकार आलाय फलंदाज रामदासच्या बॅटमधनं. टीमची टोटल फलकावरती 40 धावा. मैदानाच्या चौफेर बाजूला फलंदाजी करत असताना बॅट्समॅन रामदास. ओव्हर द विकेटने यावेळेस पुन्हा एकदा डायरेक्ट हिटची संधी आणि संधीचं एवढे सोनं करता आलेलं नाहीये. क्षेत्ररक्षकाला एक धाव तर खूप वेगानं पूर्ण केली जाते. अंपायर आम्हाला सिग्नल करतील इट इज लेग बाईट्स. षटक क्रमांक यावेळेस तिसऱ्या संपुष्टात आलंय. टीम स्टॉली मैदानाच्या आतमध्ये जायचे आणि तिसऱ्या षटकाच्या अखेरीस टीमची टोटल फलकावरती 1
3 षटकांच्या अखेरीस यावेळेस चौथं षटक घेऊन येतोय बॉलिंग ट्रॅक वरती गुरुनाथ येतोय सांगा कोट्यातील चौथं तर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन ओव्हर द विकेटने बॉलर तयार. यावेळेस फक्त दिशा दिली आहे. यावेळेस चेंडू मात्र लॉंग स्टॉप एंडला निघून जातोय. फिल्डर तिथे तैनात आहे. चेंडूला मात्र उचलून फेक करतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट. तर एक धाव आली आहे एका धावीच्या मदतीने. एवढेच टीमची टोटल फलकावरती 42 42 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती वेळेस गुरुनाथ स्ट्रायकिंग एंड वरती वेळेस रवी. यावेळेस फक्त पुन्हा एकदा दिशा दिली आहे. 2 फिल्डर चेंडूवरती येतील डीप मधून. यावेळेस चेंडूला उचलून फेक करते. सिंगल तर कंप्लीट. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का. नकार देत असताना बॅट्समन रामदास. जर विचार केला तर सलामीला आलेत. खूप चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून वारंवार आपण त्याला पाहतोय. चांगली फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस पुन्हा एकदा गुरुनाथ. एक धावली एका धावीच्या मदतीने टीमची टोटल यावेळेस 43. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला फटका उडवलाय. फिल्डर तैनात. यावेळेस कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये. धक्का क्रमांक यावेळेस चौथा लागेल बॅटिंग करणाऱ्या चिंचवली टीमला. रामदास बॅक टू द पॅव्हिलियन. सलामीला आलेला फलंदाज रामदास. बघा रामदास नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावलं होतं. त्या वादळाला अखेर शमवण्यात यावेळेस यश आलंय. सुटकेचा मोकळा श्वास यावेळेस सोडला असेल टीम भिनारपडाने. ओव्हर द विकेटने बॉलर तयार. आफ्टर बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर भरधाव वेगानं बॉल थोडीशी उचली घेऊन निघून झाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि हा डॉट बॉल. कमबॅक करत असताना यावेळेस गोलंदाज गुरुनाथ. विकेट आल्यानंतर हा डॉट बॉल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला स्पेल यावेळेस हाताळत असताना गुरुनाथ. ओव्हर द विकेटने बॉलर तयार. फुल लेन बॉल पुन्हा एकदा यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील केली गेली परंतु पंच आमचे भीष्मासारखे ठाम उभे आहे आणि लागोपाठचा यावेळेस तिसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय गुरुनाथच्या स्पेल मधून. अंतिम चेंडू शिल्लक असेल. बॉलर गुरुनाथ. ओव्हर द विकेट यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. टप्पा पडल्यानंतर भरधाव वेगाने बॉल थोडीशी उचली घेऊन निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. लागोपाठचा हा चौथा बॉल आपल्याला इथे डॉट पाहायला मिळतोय आणि षटक क्रमांक यावेळेस चौथं संपुष्टात येतोय. 4 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल फलकावरती 43. तर सांगी कोट्यातील 5वं षटक हाताळण्यासाठी बॉलर केतन येतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक येऊन गोलंदाजी मार्गवरती बॉलर केतन. नक्कीच स्लॉगरचं षटक असेल. हाणामारीचं षटक असेल. केतन जमदरे बॉलिंग ट्रॅक वरती त्यांचा सामना करतील यावेळेस फलंदाज रोहिदास. राऊंड द विकेटने यावेळेस हा बॉल टप्पा पडल्यानंतर हरकत करत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. अंपायर सिग्नल इज वाईट बॉल. नक्कीच सिंगल इथे कंप्लीट केली जाईल एका धाबीच्या मदतीनं. टीमची टोटल फलकावरती 43. पहिला चेंडू यावेळेस स्वेर हाताळत असताना बॉलर पुन्हा एकदा यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर बॉल. मेजबानी होती यावेळेस दोन्ही हाताने स्वीकारत असताना बॅट्समन आणि हा येतोय षटकार.
नेहमीच DJ आकाशच्या माध्यमातून आगळी-वेगळी गाणी ऐकायला पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. त्याच प्रकारचं यावेळेस DJ वजन त्यांच्या माध्यमातून षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल वेगाने पुढे सरकेल. 49. पुन्हा एकदा यावेळेस त्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस पॅडवरती आदळून बॉल चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि हा डॉट बॉल. कोणत्याच गोलंदाजांना यावेळेस आवडत नाहीये षटकार आलेला. लगेचच क्विक रिप्लाय कमबॅक करत असताना यावेळेस मात्र पुन्हा एकदा सरळ रेषेमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. फिल्डर आहेत यावेळेस मात्र फिल्डरच्या हाताला चाटून बॉल चाललाय सीमारेषा पार. रोहिताच्या बॅटमधनं यावेळेस षटकार. आलाय षटकाराच्या मदतीने यावेळेस टीमची टोटल बहरत असताना 55 धावा. राऊंड द विकेटने यावेळेस यू मेस आय डेफिनेटली हिट. यावेळेस मात्र धक्का क्रमांक 5वा लागेल बॅटिंग करणाऱ्या चिंचवली टीमला. 1 more विकेट डाऊन. थँक्यू डीजे. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. हिरामन येतोय स्ट्रायकिंग एंड वरती. मग षटकार खाल्ल्यानंतर यावेळेस कमबॅक करत असताना बॉलर केतन. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती यावेळेस गोलंदाजी करत असताना गोलंदाज केतन पुन्हा एकदा तयार. राऊंड द विकेटने यावेळेस सरळ रेषेमध्ये फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर बॅटने बॉलचा संपर्क होत नाहीये आणि येतोय तो डॉट बॉल. केतनचा जर विचार केला तर खूप चांगला स्पेल त्याच्या माध्यमातून एक षटकार खाल्ल्यानंतर यावेळेस कमबॅक करत असताना अंतिम चेंडू शिल्लक. राऊंड द विकेटने केतन तयार. फुल लेन बॉल पुन्हा एकदा बॅटने बॉलचा संपर्क होत नाहीये. लागोपाठचा दुसरा बॉल यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळतोय. अशा प्रकारे 17 क्रमांक यावेळेस 17 संपतोय पहिलं आणि यावेळेस बॅटिंग करणाऱ्या चिंचवली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 55. खेळाडू आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. राणे, हार्दिक राणे आपण यायचं आहे व्यासपीठावरती. जोईलीपाडा टीमचे 12th मॅन हार्दिक राणे आपण व्यासपीठाशी संपर्क करा.
गोड आवाज हार्दिक राणे यांना. यस, थँक्यू. आमचे समालोचक श्री राहुल चव्हाण, थँक्यू सर. तर फलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत ते हवेकडून बॅट्समन गणेश आणि किरण. स्ट्राईक एंडचे फलंदाज येत आहेत ते गणेश. नॉन स्ट्राईक एंडवरती येत ते किरण. बॉलिंगच्या मार्कवरती येत आहेत ते जोमा पारधी. पहिली पॉवर प्लेची ओव्हर घेऊन येत आहेत. इकडं फिरा इकडं. तर पंचांचा इशारा येतोय गेम ऑन प्ले क्रिकेट. बॉलिंगच्या मारत होती जोमा. पहिला चेंडू अंपायरचा डिसिजन येतो. हा चेंडू निर्धाव आहे. पहिल्याच चेंडूवरती निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली आहे जोमा यांनी. तर स्ट्राईक एंडचे फलंदाज गणेश. पाहूया कशी कामगिरी करतात आपल्या संघासाठी. 56 धावांचं टार्गेट त्यांना चेस करायचंय. गणेश गणेशसाठी चेंडू स्लोअर चेंडू होता. जोमाचे चेंडू घेतला आणि चेंडू घेतात आणि पहिलेच फॉर ऋतूमध्ये आपण चेंडू घेऊन फेक करतायत. एक धावासाठी. एक धावाच्या सरासरीने संघाची धावसंख्या जाऊन पोचते 2 चेंडू 1 धावा. तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होत आहे जोमा. किरणसाठी चेंडू आउटची संधी आणि पहिला धक्का लागतोय तो भिनारपाड्या संघाला. गणेश बॅक टू द पवेलियन. डीजे तर युनिट नंबर 3 वरती खेळायला येत आहेत ते गुरुनाथ. स्ट्राईक एंड वरती सज्ज होताना आपण पाहायला मिळतात. बॉलिंगच्या मार्क वरती ते थांब उभे आहेत ते जोमा. पहिल्या चेंडूत निर्धाव तर दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव आणि तिसरा चेंडू विकेट आपल्या संघासाठी प्रस्तावित करतायत जोमा. चौथा चेंडू पेस करतायत ते गुरुनाथ. गुरुनाथसाठी हा चेंडू अंपायरचा डिसिजन येतोय. निर्धाव चेंडू आहे. खूप चांगली लेनची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जोंबा यांच्या माध्यमातून. तर सततचे 2 डॉट चेंडू काढलेले आहेत आणि एक विकेट सुद्धा प्रस्थापित केले आपल्या संघासाठी जोमा ऑन दी बॉलिंगच्या माध्यमातून. चेंडू भिरकावून दिले गावकऱ्याच्या दिशेने. क्षेत्ररक्षण आहे तिथे. एकाच फेकीत मध्ये बॉल उचलतील फेकतील तोपर्यंत 1 धावांचा अवधी पूर्ण होताना 1 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 घडी गारत 2 धावसंख्या. शेवटचा एक चेंडू
एज लागते फलंदाज क्षेत्ररक्षक तिथे कंबळ होताना तो पण बॅकअप खूप चांगलं येतं तिथे तोपर्यंत एक धावांचा अवधी पूर्ण होताना तर पहिल्या ओव्हरचा समाप्त होताना पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 धावसंख्यावरती एक गडी गारट डीजे. अंगी दुसरी ओव्हर घेऊन येतात ते रामदास हव्यांकडून तर त्यांना पेस करतील. हॅलो किरणचा पायल साठी चेंडू आणि जिथे क्षेत्ररक्षण खंबळ होताना तोपर्यंत एक धावसंख्येचा अवधी पूर्ण होताना एक धावसंख्येत वाढ होताना 4 धावसंख्या. तर लाईन थोडीशी चुकीची दिसते. अंपायर दिसत आहेत की हा चेंडू स्वेअर आहे. स्वेअर चेंडूच्या संगतीने एक धावसंख्या अंकित केली जाते. 5 धावा धावफलकावर. दुसऱ्या चेंडूवरती मोठं प्रहार केलेला आहे. षटकार तर दुसरा धक्का लागतोय तो भिनारपाडा या संघाला. किरण बॅक टू द पवेल. हॅलो राहुल तर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावर. माईकचा करून दे.
हॅलो. तर तिसरा धक्का लागतोय भिनारपाड्या या संघाला. किरण बॅक टू द पविलियन. म्हणून नवीन फलंदाज येत आहेत ते अक्षय. तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर भिनारपाडा या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती 3 गडी काढत. खेळार ऑन दी स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक वरती येत आहेत ते ऋषिकेश. फेस करतील रामला. राम ऑन दी बॉलिंगच्या माध्यमातून अक्षयसाठी भिरकावून दिलाय डीप मिड विकेटच्या क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षण आहे तिथे थोडेसे कम. तर चेंडूचे एज लागून सीधा एसटी रक्षकाच्या हातामध्ये सोडतोय. निर्धाव चेंडूची सांगता येते रामच्या माध्यमातून. खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते रामच्या माध्यमातून. तर पहिला चेंडू 2 धावांसाठी आणि दुसरा चेंडू निर्धाव. तिसरा चेंडू रामचा. तिसरा चेंडू खूपच सुंदर लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय रामच्या माध्यमातून. तर अक्षरच्याने चांगली गोलंदाजीचा प्रभाव रामच्या माध्यमातून केला जातोय. 2 चेंडू निर्धाव घालताना अक्षय. 14 धावसंख्या. चेंडूला भिरकावून दिले कावकरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत तिथे एकाच ॲक्शनमध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावांचा अवधी पूर्ण होताना आणि बॅकअप तिथे चांगलं मिळतंय. 2 धावाची सांगितलं जाऊन पोचते ती 16 धावसंख्यावरती. तर या ओव्हरमध्ये 2 चेंडू शिल्लक. अक्षय ऑन दी बॉलिंग बॅटिंगच्या माध्यमातून. अक्षयसाठी पुढील चेंडू आणि हा यू मिस आय डेफिनेटली हिट. अक्षयला परतावा लागेल. अक्षय बॅक टू द पवेलियन. डीजे. तर नवीन फलंदाज येत आहेत युनाइट नंबर 5 वरती मयूर ऑन दी स्ट्राईक एंड वरती. तर या तिसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू राहिलाय राम ऑन दी बॉलिंगच्या माध्यमातून. तर खूप चांगली गोलंदाजी चालू आहे रामच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या. पाहूया षटकात किती धावा ठोकतायत रामच्या. आणि फलंदाज आहेत तिथे 1 धावाचे अंकित करून धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या अंकावरती. तर ड्रिंक्स बॅग न्यायचंय डीजे.
3 गडी गारद झालेले आहेत भिनारपाडा या संघाचे. तर टॉस सोडून घ्यायचंय. तर 12 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता भिनारपाडा या संघाला. तर 19.5 ची सरासरी असणार आहे. गाठावी लागेल भिनारपाडा या संघाला विजय प्रस्थापित करायचा असेल तर. तर गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत ते हिरामन. वैयक्तिक पहिलं आणि चौथं षटक घेऊन येत आहेत हिरामन. प्रॅक्टिस आली आहे. स्वर्गीय संदीपदादा प्रतिष्ठान बजरंगी बॉईज मानकिवरे टीम संघनायक निलेश कालेकर त्यांना फाईट करेल जोईलीपाडा टीम. एका बाजूला विचार केला तर निलेश कालेकर असतील, दुसऱ्या बाजूला विचार केला तर प्रमोद. तर यावेळेस अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. वाईट प्लस 1 धावा येते अंकित केली जाणार आहे. या वाईट चेंडूच्या संमतीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ते 18 या अंकावरती. 4 गडी गारद ऋषिकेश. तर अनिल भोपी या इथे आपल्या माध्यमातून टॉस उडवण्यात जाणार आहे. तर या चेंडू नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती. तर संदीप प्रतिष्ठान मानकुली विजयी झालेला टॉस आणि प्रथमतः फिल्डिंग स्वीकारलेली आहे. आमंत्रित केले जोईलीपाडा या संघाला फलंदाजीसाठी. तर सुंदर गतीचा चेंडू आपण पाहायला मिळाला रामच्या माध्यमातून. आणखी एक निर्धाव चेंडू रामचा हा चेंडू. तर लेंथ चांगली आहे रामची. तर अजून एक निर्धाव चेंडू येते रामच्या माध्यमातून. 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केले हिरामन यांनी. हिरामनचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर होता आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू भिरकावून दिला. चौकारचं सिग्नल येतो अंपायर करून. चौकाराच्या समाप्तीनंतर 24 या धावसंख्येवरती जाऊन पोहोच. स्वर्गीय संदीपदादा प्रतिष्ठान बजरंग बॉईज मानकिवरे टीम आपण आपला डिसिजन लगेच कळवायचा आहे. यावेळेस अनसाईडला फटका ऑलॉंग द कार्पेट डीपमध्ये जातोय. फिल्डर आले तर बॅकअप चांगला मिळवलाय. यावेळेस चेंडूला उचलून फेक करतील तोपर्यंत चित्त्याच्या वेगानं या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तर बजरंगी मानकिवरे टीमने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. आमंत्रित केलाय जोईलीपाडा टीमला फलंदाजीसाठी. यस गो टू हार्दिक राणे. तर 26 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 27 धावा. ओव्हर समाप्त. आपल्या अंपायरचा डिसिजन येतोय आणि शेवटची अंतिम ओव्हर घेऊन येत आहेत ते वैयक्तिक दुसरी आणि सांघिक 5वी. बॉलर येत आहेत ते जोमा. 7 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. ऋषिकेश. जोमाचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू भिरकावून दिले. डिमेकडचे क्षेत्ररक्षण होते. तत्परती 2 धावा संपुष्टात येताना 2 धावाच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावरती. तर 5 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. जोमाचा चेंडू मिस टायमिंग आहे. स्वतः जोमा घेतील कॅच. यस
माझी कॅच मीच घेणार आणि धक्का लागतोय तो 5वा धक्का भिनारपाडा संघाला. तर नवीन फलंदाज जात आहेत मैदानावरती. तुषार नॉन स्ट्राइक एंकर आहे. ऋषिकेश आहेत स्ट्राइक एंडला. तर जोमा 4 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. पाहूया काय घडतंय मैदानावरती. जोमा ऑन दी बॉलिंगच्या माध्यमातून. जोमाचा चेंडू खूप सुंदर गती चेंडू एज लागून सीधा गल्लीच्या क्षेत्रक्षणाकडे जावतोय. हा येतोय ऋषिकेश बॅक टू द पवेलियन. हॅट्रिक संपादित करतात का. 2 विकेट घेतलेले आहेत आपल्या फॉलो थ्रू मध्ये. तर 3रा विकेट घेत आहेत का पाहूया. जोमा ऑन दी बॉलिंगच्या मार्क वरती. तर अपील केलं होतं परंतु बाईच्या रूपाने हा चौकार येतोय भिनारपाडा संघासाठी. चौकाराने जाऊन पोहोचते ती 33 या आकड्यावरती. तर आता फक्त औपचारिक तर राहिलेली आहे मॅच मध्ये. ओ यू मिस आय डेफिनेटली अशी तऱ्हा झालेली इथे. तर जोमाचे फॉलो मध्ये हा 3रा विकेट संपादित करतोय जोमा. तर शेवटचा एक चेंडू. तर शेवटचा चेंडू जोमाचा. चेंडू भिरकावून दे लेडीपेक्षा कव्हरला. क्षेत्ररक्षण आहेत तिथे एकाच ऍक्शन मध्ये बॉल उचलतील फेकतील. तर इथे मॅच जिंकलेली आहे चंदेरी चंचवली या संघाने. तर मी पुन्हा इन्व्हायटेड करेन आमचे समालोचक राहुल चव्हाणजी यांना. थँक्यू. पण ऐकत होतात जोवेली